मध्ये आहे. संतांचे वचन माय बाप पिंड पाळलेला माया. मी आईचं माझ्या उदाहरण दिलं. 2 कोंबड्या 2 टोपल्यात बसवल्या खोडक्या 20 अंडी दोघीन खाली घातली. 21 दिवसांनी पिलं निघाले. मी तिथं बसून राहतो. मला ते आवडायची ती गुजी पिलो अंड्यातून बाहेर आली. 20 तिला 20 एकही अंड फेल गंध नाही निघालं. आमच्या आईचा हातगुणच तसा होता. आता माझ्याहून ओळखायचं माझी आई कशी असेल असा अंदाज तुम्ही बांधायचा. त्याच्यानंतर काय झालं, 4 दिवसांनी एक कोंबडी मेली. अचानक मेली. आला असं जायचा झटका दिला. आता बारकाल्या पोरांना सुद्धा हृदय विकार होतात. कारण एवढं स्वच्छ वातावरण ठेवलंय आम्ही. आपला बंगला बांधण्यासाठी आम्ही दुधामध्ये सुद्धा विष घालवतो आणि पुन्हा आम्हाला कर्जमाफी व्हावी म्हणून गळे काढण्याचं काम करतो. शेतकरी बरा होता पण आज तो बरा नाही. आज फक्त सैनिकांमुळे तुम्ही सुरक्षित आहात, बाकी कोणामुळे. भारतीय सैनिक जगाच्या रेल्वे स्टेशनवर जा, बस स्टँडवर जा, सैनिक जर आला तर सगळे तटस्थ उभे राहून त्याला सॅल्यूट करतात. आमच्या इथं सैनिक सुट्टीवर आल्यावर ही मंडळी त्याच्या घरी जातात. काही आणलंय का नाही. सैनिकाचा आदर आणि मान. शौर्य पराक्रम जर नसेल तर सुरक्षितता कशाची. आजही तुम्हाला मारायला लोक टपले. फक्त सैनिकांमुळे आपलं अस्तित्व आहे. आम्ही जे बोलतोय ना कीर्तनकार, या सैनिकांच्याच त्यागामुळे बोलतोय. ते जर आले ना बर्फातून मागे सगळे तर तुमचं अस्तित्व, तुमचा सत्ता, तुमचे कीर्तनकार आणि तुमची बाळ, तुमचं सोनं नाणं. तर काय झालं, चाहे कोंबडी मेली. मग आमच्या आईने डोकं चालवलं. मेलेल्या कोंबडीची 20 किलो हिच्या पंखाखाली घालायला प्रयत्न केला. पण ही वस्ताद होती. दुसरीची पिलो कशी काय जवळ येऊन देईल. आपलं असं करीन दिवसभर. दुसरीच कोंबडी रागावली, टोचा मारून मारून पिलं रक्तबंबाळ केली, जवळ घेईना. आमच्या आईने ती बळबळ बाजूला काढली. पण नवल ऐका, 4 महिने गेले. बिगर आईची 20 पिलं मोठी झाली, जगली. पण ज्यांची आई अस्तित्वात होती, पंखाखाली